राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमर काळे आपल्या सोबत आहेत। काळे साहेब, ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमधले खासदार आता अजित पवार यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि तसे प्रयत्न होत आहेत, तुम्हाला कुठला असा फोन आलेला का, संपर्क करण्यात आला? नाही, फोन आला आहे, परंतु जो फोन आला तो अजितदादा गटाकडनं नाही आला, ज्यांचा अजितदादा गटासोबत कुठला संपर्क नाही, संबंध नाही, जे अजितदादा गटाचे कुठले नेते नाही किंवा पदाधिकारी नाहीत, अशा व्यक्तीकडनं संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय, झालाय। ज्या व्यक्ती पहिले एनसीपीच्या नेत्या होत्या परंतु सध्या नाही, त्या आता इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये आहेत। इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये ज्या नेत्या आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव आलेला आहे। पण तुम्ही स्वतः काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, निवडणुका लढलात आणि काँग्रेसमधला व्यक्ती मध्यस्थी म्हणून अजित पवारांची का मदत करेल? मी तेच आपल्याला बोलतो की ज्या व्यक्तीकडनं प्रपोजल आलेलं होतं ती व्यक्ती पहिले एनसीपीची नेता होती, ती एनसीपीमध्ये होती। जेव्हा एनसीपीचे 2 गट व्हायच्या पहिले ती एनसीपी नेता होती आणि नंतर मग त्यांनी काँग्रेस जॉईन केलं होतं। काही दिवसापूर्वी त्यांनी एनसीपी सोडून काँग्रेस जॉईन केलं आणि आता अजितदादांसोबत त्यांचे जवळचे संबंध असू शकतात, त्या माध्यमातून अजितदादांकडे हे 7 खासदार आले पाहिजे याच्याकरता त्यांचे प्रयत्न चालू आहेत। पण ही महाविकास आघाडीची प्रताडणा नाही का? नाही, प्रताडणा केव्हा होईल? जेव्हा आम्ही तिकडे जाऊ तेव्हा ती प्रताडणा होईल। आता मला तेच सांगायचं वाटतं की ज्या लोकांना आता जी व्यक्ती आता प्रयत्न करते आहे त्यांना ऑथराईज कोणी केलं आहे याच्यावरही प्रश्नचिन्ह आहेत ना। त्यांना ऑथराईज कोणी केलं आहे की तुम्ही बोला म्हणून? जेव्हा एनसीपी अजित पवार गटाच्या काही नेत्यांसोबत आता संबंध असतात, आपण चर्चा करतो, बोलतो, तेव्हा त्यांना आपण सांगितलं की बाबा असा कॉल आला होता, तर असं काय आहे हे सर्व? तर नाही, आमच्याकडनं तर काहीच नाही, आम्ही कोणाला बोलायला सांगितलं नाही, असं उत्तर भेटतं। पण काँग्रेसमधल्या व्यक्तीनं राष्ट्रवादी त्या खासदार जे आहेत हे अजित पवारांकडे जाण्यासाठी प्रयत्न करावेत। झारीतला शुक्राचार्य नाही आहे का हा? आणि नेमकं कोण आहे, तुम्ही नाव का घेत नाही? महिला पदाधिकारी आहेत, बर, पहिले एनसीपीच्याच नेत्या होत्या, एनसीपीमध्ये फूट पडायचा एनसीपीच्या नव्हत्या, काही दिवसापूर्वी एनसीपी त्यांनी सोडली आणि आता ते काँग्रेसमध्ये आहेत। होऊ शकते उद्या एनसीपी सोडून आपलं काँग्रेस सोडून पुन्हा एनसीपीमध्ये। त्यांचं काय हित आहे याच्यामध्ये, त्यांचा काय हेतू आहे? काही स्थानिक राजकारण यामध्ये गुंतलेलं आहे? नाही, आता त्याची मला आयडिया नाही, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही, परंतु त्या पहिले एनसीपीच्या नेत्या होत्या, आता काँग्रेसमध्ये आहेत। जर आवश्यकता पडली तर कदाचित काँग्रेस सोडून पुन्हा एनसीपी गटामध्ये अजित पवारांमध्ये येऊ शकतात। अतिशय गंभीर आरोप आहे, महाविकास आघाडीमध्ये भूकंप होऊ शकतो, याबाबत तक्रार तुम्ही काँग्रेस श्रेष्ठींना केलेली आहे का इथल्या प्रदेशाध्यक्षांना? नाही, एवढं काही फार सिरियसली आम्ही हा विषय घेतलाच नाही, त्यांनी प्रपोजल ठेवलं, आम्ही ऐकून घेतलं, बस इथपर्यंत हा विषय संपला। पण तुम्ही या संदर्भात शरद पवारांशी चर्चा केली? त्यांना पवार साहेबांसोबत चर्चा झाली तर त्यांना पहिलेच या सर्व गोष्टीची कल्पना होती। आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की साहेब असे प्रपोजल येतात आहे, ते बोलले मला माहिती आहे। या पदाधिकारी ज्या आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही करताय, महाराष्ट्रात विदर्भातल्या आहेत, कुठल्या? महाराष्ट्रातल्या नाही आहेत, अच्छा, बाहेरच्या आहेत। ओके, महाराष्ट्रातल्या नाही आहे, बाहेरच्या आहेत। पण मग काय नेमका ऑफर काय होती, काय म्हणणं? ऑफर हाच होता की तुम्हाला आता तुमचं पॉलिटिकल फ्युचरची चिंता आहे की नाही आहे, तुम्हाला पॉलिटिकल फ्युचरची चिंता आहे की नाही आहे, तुम्हाला पुन्हा निवडून यायचं आहे की नाही आहे, 4.5 वर्ष तुम्ही अपोजिशनवर राहून काय करणार, तुम्हाला मतदारसंघात तुमचे कामं कसे होणार, पैसा कुठून भेटणार, निधी कुठून भेटेल, आणि पुन्हा 5 वर्षांनी तुम्ही जेव्हा लोकांकडे मत मागायला जाल तेव्हा काय रिझल्ट घेऊन जाल तुम्ही मतदारसंघातल्या लोकांकडे, कोणते कामं केले, काय सांगाल? त्यामुळे तुम्हाला जर तुमचं पॉलिटिकल फ्युचर जर सिक्युअर करायचं असेल तर तुम्ही सत्तेसोबत आलं पाहिजे, आणि सत्तेसोबत यायचं असेल तर मग तुम्ही सर्वांनी 7 लोकांनी अजितदादांसोबत या आणि अजितदादाच्या माध्यमातून बीजेपीला समर्थन करा आणि तुमच्या मतदारसंघातले कामं मतदारसंघाचंही भलं करा आणि तुमचंही भलं करा। अमर काळेंचं काय मत आहे? हे प्रश्न अमर काळे नाही पडत? अमर काळेंचं सरळ मत हे आहे की ज्या मुद्द्यांवर आम्ही 2024ची निवडणूक लढलो, आम्ही मोदींच्या विरोधात मत मागितलं। 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा जो कार्यकाळ मोदींचा या देशामध्ये राहिला होता, या 10 वर्षाच्या कार्यकाळाच्या विरोधामध्ये आम्ही लोकांना मत मागितलं आणि जो स्टँड तेव्हा होता तो स्टँड आधी क्लिअर आहे। पण तुम्हाला वाटतं की जे मत अमर काळेंचंच आहे तेच इतर खासदारांचं सुद्धा असेल, ते कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत किंवा दबावाला बळी पडणार? अमर काळेचं तर मत आहे कन्फर्म, बाकीचे 7 लोक आज इथं असतील, तुम्ही प्रत्येकाला भेटून तुम्ही बोलू शकता। पण तुम्हाला असं वाटत नाही की राष्ट्रवादीमध्ये आता पुन्हा एकदा एकजूट झाली पाहिजे, दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे, तशा पद्धतीची मागणी व्हायला लागली? अजितदादांनी इकडे येऊन जाऊ ना, चांगलं आहे। अजितदादा इकडे आला तर स्वागत। तुम्ही तशी ऑफर देणारच का त्यांना? मी एवढा मोठा नाहीये, मी एवढा मोठा नाही।
अजितदादा इकडे, आम्ही तिकडे जाण्याचा प्रश्न नाही, पण अजितदादा इकडे येत असेल तर स्वागत आहे. पण इतकं प्रचंड मोठं बहुमत राज्यात मिळालंय, केंद्रात स्थिर सरकार आहे, काय गरज पडली आहे की अजूनही खासदार जे आहेत ते यांच्याशी संपर्क करायला लागतोय, गळाला लावायला लागतोय? असुरक्षित समजत असेल बीजेपी स्वतःला. कदाचित होऊ शकतं नितीश कुमार असेल, चंद्रबाबू असेल किंवा बाकीचे जे काही आता देशाच्या राजकारणामध्ये चढउतार चालू असतात, अदलबदल होत राहतो, त्यावेळेला आपण भक्कम असावं आणि कुठलाच दगाफटका होऊ नये याच्याकरता हे ऑपरेशन चालवलं जात असेल. आणि या माध्यमातून निश्चित स्वतःला इन्सिक्युअर बीजेपी समजते. तुम्ही विश्वास व्यक्त करताना ग्वाही देता आज की एकही खासदार किंवा स्वतः अमर काळे कशाही पद्धतीनं अशा पद्धतीने सर्व खासदार आज इथं आहेत. तुम्ही प्रत्येकाला विचारू शकता, कारण की प्रत्येकाचं मी कसं बोलू. आता आजच्या या 2 दिवसाच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे? नाही, आजचा विषय फक्त पुढचे येणारे जे काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याला आपण कसं समोर गेलं पाहिजे, निवडणुकीचे आपले जे काही पराभव झाले त्याचं काय कारण मीमांसा, आणि पुढे आपण कसं या सर्व याच्यामध्ये फेस केलं पाहिजे, याच्याकरता आजची बैठक आहे. यापूर्वी सुद्धा अशीच एक बैठक बोलवलेली शरद पवारांनी आणि त्यांनी अचानक आपला राजीनामा समोर ठेवलेला होता आणि एकच काहूर माजला महाराष्ट्राच्या राजकारणात. पुन्हा एकदा तशी काही परिस्थिती निर्माण होईल आणि तुम्हाला नवीन पर्याय शोधावे लागतील असं वाटतं? नाही, निश्चित नाही. पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि जे समर्थपणे आमचं नेतृत्व करतील याच्यात आमच्या मनामध्ये कुठलीच शंका नाही. चला, धन्यवाद. आपण लक्ष ठेवून राहू, कारण महाराष्ट्रात कधीही काही होऊ शकतं. महाराष्ट्राचं राजकारण खूप अनप्रेडिक्टेबल आहे आणि या अनप्रेडिक्टेबल राजकारणात अमर काळेंसकट आणखीन बाकीचे खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच राहणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन राजू नामदार सोबत मी ऋत्विक बालेकर, मुंबई तक.